गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना नमस्कार. मित्रांनो, टेट 3ची आपण तयारी करत आहोत, म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2025ची आपण तयारी करत आहोत. मित्रांनो, इंग्रजी विषयामध्ये डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक आपण हाताशी घेतलेला आहे. यापूर्वीच्या तासिकेमध्ये असरेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं याचे इत्थंभूत नियम सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे सर्व बारीक सारीक नियम मी तुम्हाला दिलेत, समजावून सांगितलेत. काही वाक्य त्यांचं इनडायरेक्ट स्पीच करून दाखवलेलं आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण विधानार्थी वाक्यांचंच असरेटिव्ह सेंटेन्सच इनडायरेक्ट स्पीच करणार आहोत. पण विधानार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच करताना दिलेल्या डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात म्हणजे डायरेक्ट नरेशनच्या वाक्यात काही ऍडजेक्टिव्ह येतात, काही विशेषणे येतात, किंवा डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात जे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आपल्याला दिलं जातं त्याच्यामध्ये काही ऍडवर्ब्स येतात, म्हणजे क्रियाविशेषणे येतात. किंवा डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना बऱ्याच वेळेस कर्माच्या जागी काही प्रोनाउन्स येतात, द्वितीय विभक्तीमध्ये सर्वनामे येतात. तर आपल्याला बऱ्याच वेळेस या विशेषणांचा, क्रियाविशेषणांचा किंवा सर्वनामांचा बदल करावा लागतो. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना या विशेषणांचा, या क्रियाविशेषणांचा किंवा या सर्वनामांचा आपल्याला काय करावा लागतो, चेंज करावा लागतो. मित्रांनो, विशेषण कशाला म्हणतात? नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. द वर्ड, द पार्ट ऑफ स्पीच, द ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन और प्रोनाउन इज कॉल्ड एन ऍडजेक्टिव्ह. मग हे ऍडजेक्टिव्ह जे आहेत याचे अनेक प्रकार आहेत, पण सगळ्याच ऍडजेक्टिव्हचं, सगळ्याच प्रकारच्या विशेषणांचं डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला बदल करायचा नाही, त्यांचा चेंज करायचा नाही. तर काही मोजक्याच प्रकारच्या विशेषणांचा आपल्याला बदल करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, जे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असतात, मालकीवाचक, स्वामित्वदर्शक जे विशेषण असतात त्यांच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो. आता काही क्रियाविशेषण आहेत. मित्रांनो, क्रियाविशेषणांचे सुद्धा प्रकार आहेत, पण सगळ्याच क्रियाविशेषणांचा बदल आपल्याला करायचा नसतो. क्रियाविशेषणांचे काही प्रकार आहेत, पण सगळ्याच प्रकारच्या क्रियाविशेषणांचा, ऍडवर्बचा आपल्याला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना बदल करायचा नसतो. फक्त कालवाचक आणि स्थलवाचक जे क्रियाविशेषण आहेत, म्हणजे ऍडवर्ब ऑफ प्लेस, ऍडवर्ब ऑफ टाइम जे आहेत, यांच्यामध्ये आपल्याला बदल करायचा असतो. तसेच सर्वनामाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. 11 प्रकारची सर्वनाम आहेत, प्रोनाउन्स आहेत. नामाऐवजी किंवा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला द वर्ड विच इज युज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन इज कॉल्ड प्रोनाउन. या प्रोनाउनचे पण प्रकार आहेत, पण सर्वच प्रकारच्या प्रोनाउन्सचा आपल्याला बदल करायचा नसतो. फक्त जे सर्वनामे व्यक्तिवाचक आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो. तर मला काय सांगायचंय, तर वाक्यामध्ये डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात विशेषण आल्यास, डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात क्रिया विशेषण आल्यास, डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात सर्वनाम आल्यास यांचा बदल करावा लागतो. आणि तो बदल कसा होतो, कसा करावा लागतो, का करावा लागतो, या सगळ्या गोष्टींचा उहापोहा आपण करणार आहोत. आज देखील आपण इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक पाहणार आहोत. आज आपण इनडायरेक्ट स्पीच ऑफ इनडायरेक्ट नरेशन ऑफ असरेटिव्ह सेंटेन्सेस पाहणार आहोत. पहा, आपण विधानार्थी वाक्यांचंच इनडायरेक्ट स्पीच पाहणार आहोत, असरेटिव्ह सेंटेन्सच इनडायरेक्ट स्पीच पाहणार आहोत. पण त्यामध्ये आपण ऍडजेक्टिव्हचा, ऍडवर्बचा आणि प्रोनाउनचा काय चेंज होतो तो सविस्तरपणे पाहणार आहोत. मी सविस्तरपणे तुम्हाला ते नियम देणार आहे. हे नियम तुम्हाला क्वचितच वेळी कुठे एकत्र भेटतील, म्हणून काय करायचंय, तुम्हाला आजची तासिका सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायची आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला शेअर करायला विसरू नका, लाईक तर कराच आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला मग आता जाऊया आपल्या टॉपिककडे. मित्रांनो, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना होणारे आपण आधी काय करूया, क्रियाविशेषणाचे बदल पाहूया. क्रियाविशेषणाचे पहा, changes
इन द ऍडवर्ब्स. पहा, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना होणारे ऍडवर्बचे आपण चेंजेस पाहूया. जे ऍडवर्ब्स आहेत, जी क्रियाविशेषण आहेत, त्या क्रियाविशेषणामध्ये काय बदल होतो तो पाहूया. मित्रांनो, इथं केवळ ऍडवर्ब ऑफ प्लेस ज्याला म्हणतात, ऍडवर्ब ऑफ प्लेस म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण, किंवा ऍडवर्ब ऑफ प्लेस च्या नंतर ऍडवर्ब ऑफ टाइम ज्याला म्हणतात, ऍडवर्ब ऑफ टाइम, ऍडवर्ब ऑफ प्लेस किंवा ऍडवर्ब ऑफ जे टाइम आहे, या दोघांमध्येच डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना बदल होतो. क्रियाविशेषणांचे जे इतर प्रकार आहेत, ऍडवर्ब ऑफ नंबर आहे वगैरे, है की नाही, न्यूमेरिकल ऍडवर्ब वगैरे म्हणतात त्याला, तर त्यांच्यामध्ये बदल होणार नाही, है की नाही. तर ऍडवर्ब ऑफ प्लेस आणि ऍडवर्ब ऑफ टाइम यांच्यामध्येच आपल्याला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना बदल होताना दिसतो. ऍडवर्ब ऑफ प्लेसला स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणतात, तर ऍडवर्ब ऑफ टाइमला कालवाचक क्रियाविशेषण म्हणतात. मग चला हे चेंजेस कसे होतात हे तर पहा. हे लिहून घ्या तुम्ही, वही घेऊनच बसत राहा आणि पहा. काय करा, इथं सेंटरला लिहा चेंजेस इन द ऍडवर्ब आणि एक अशी उभी सरळ रेष द्या. या बाजूला लिहा डीएस, डीएस म्हणजे डायरेक्ट स्पीच, आणि या बाजूला लिहा आयडीएस, आयडीएस म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. आता डायरेक्ट स्पीच मध्ये जर एक क्रियाविशेषण आलं HERE, हेअर, हेअर म्हणजे इथे, हेअर म्हणजे काय बघा इथे, हे जर क्रियाविशेषण आलं डायरेक्ट स्पीच मध्ये, तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचा चेंज होतो देअर. काय होतो चेंज? THERE, देअर, देअर म्हणजे तिथे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, जवळीकता दाखवणारे क्रियाविशेषणे, डायरेक्ट स्पीच मध्ये जवळीकता दाखवणारे जे क्रियाविशेषण आहेत ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये दुरावा दाखवतात. जवळीकता, निकटता दर्शवणारे, बघा हेअर म्हणजे इथे आणि देअर म्हणजे तिथे. म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये जर हेअर आलं तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये देअर करा, बरोबर आहे. किंवा इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य देतात त्याचं डायरेक्ट स्पीच करा म्हणतात, तिथं जर देअर असेल तर त्याचं हेअर करायचं. म्हणजे सांगतात ते काय, नजदीकता, निकटता, जवळीकता दाखवणारे जे क्रियाविशेषण आहेत ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये दुरावा दाखवायला लागतात. हेअर तर तिथं बदल करा देअर, देअर म्हणजे तिथे. चला त्यानंतरचा शब्द हे स्थलवाचक क्रियाविशेषण होतं, हेअर, देअर. दिस हा शब्द आहे, एक मिनिट, दिस हा विशेषण आहे, याच्यामध्ये काय चेंज होतो ते नंतर बघूया. आता यानंतरचा शब्द आपण घेऊया. आता हा स्थलवाचक होता, तर मग याच्यानंतर आपण कालवाचक घेऊया. आता बघा टुडे, TODAY, टुडे म्हणजे काय, आज, हे कालवाचक क्रियाविशेषण आहे. काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण आहे, टाइम दर्शवणारं क्रियाविशेषण आहे. मग टुडे म्हणजे आज, तर त्याचा दुरावा दाखवणारा जो क्रियाविशेषण आहे दॅट डे, दॅट डे म्हणजे त्या दिवशी. बघा दॅट डेचा अर्थ काय होतो, त्या दिवशी. पहा, नजदीकता दाखवणारा शब्द दुरावा दाखवावा लागतो. त्याच्यानंतर टू नाईट, टू नाईट या शब्दाचा अर्थ होतो आज रात्री. पहा, टू नाईट म्हणजे काय, आज रात्री. तर हा नजदीकता दाखवणारा शब्द इकडे दुरावा कसा दाखवतो पहा. टू आलं की तिथं दॅट करा. बघा टू नाईटचं चेंज होतो दॅट नाईट आणि याचा अर्थ होतो त्या रात्री, त्या रात्री. मराठीमध्ये सुद्धा मी तुम्हाला अर्थ देत आहे, तुम्ही मराठीमध्ये सुद्धा काही चेंजेस होतात बघू शकता मराठी अर्थामध्ये. त्याच्यानंतर नाऊ हा शब्द आहे, NOW, नाऊ. नाऊ म्हणजे आता. नाऊ म्हणजे काय होतं मित्रांनो, नाऊ म्हणजे आता, है की नाही. हा पण कालवाचक क्रियाविशेषण आहे. याचा होतं इकडं THEN, देन. देन म्हणजे तेव्हा, देन म्हणजे काय, तेव्हा. आता आणखी एक गंमत सांगतो मित्रांनो, नाऊचं एकतर तुम्ही काय करा, देन लिहा, नाऊचा बदल देन असा करा, नाहीतर नाव हा शब्द काढून टाका आणि त्याच्या जागी इनडायरेक्ट स्पीच मध्ये काहीच लिहू नका. समजा डायरेक्ट स्पीच मध्ये नाऊ शब्द आला, इनडायरेक्ट स्पीच करताना नाऊ हा शब्द काढा आणि त्याच्या जागी काहीच लिहू नका, असंही चालतं. किंवा नाऊच्या जागी देन लिहिलं तरी चालतं. चला याच्यानंतरचा शब्द पाहूया. पहा, टुडे झालं, टू नाईट झालं, नाऊ झालं. आता घेऊया टुमॉरो, TOMORROW, टुमॉरो. आता टुमॉरोचा अर्थ सगळ्यांना माहित आहे, टुमॉरो म्हणजे काय, उद्या. आता टुमॉरोचा चेंज काय होतं बघा, द नेक्स्ट डे, द नेक्स्ट डे, पुढच्या दिवशी. टुमॉरोचा बदल काय होतो, द नेक्स्ट डे. हा एक चेंज करू शकता तुम्ही, किंवा आणखी एक चेंज तुम्हाला टुमॉरोचा करता येतो. हा एक चेंज आहे, किंवा आणखी एक आहे,
द फॉलोइंग डे, एक तर नेक्स्ट डे करा किंवा काय करा, द फॉलोइंग डे असं लिहा. टुमॉरोचे 2 चेंजेस करू शकता, म्हणजे 2 पैकी एक चेंजेस तिथे लिहायचा आहे, एक चेंज तिथे लिहायचा आहे. टुमॉरोचं एक तर द नेक्स्ट डे लिहा किंवा टुमॉरोचं द फॉलोइंग डे असं लिहा. आणि याचा अर्थ होतो या दोघांचाही पुढच्या दिवशी, पुढच्या दिवशी. पहा नेक्स्ट डे चा अर्थ काय होतो, पुढच्या दिवशी, येत्या दिवशी. चला ह्याच्यानंतर टुमॉरो झालं. आता येस्टरडे हा शब्द घेऊया. येस्टरडे हा पण कालवाचक क्रियाविशेषण आहे, हे ऍडवर्ब आहे. येस्टरडे हे ऍडवर्ब आहे आणि ते कालवाचक क्रियाविशेषण आहे. आणि याचा काय चेंज होतो पहा, येस्टरडे म्हणजे काल, येस्टरडे म्हणजे काय होतं, याचा अर्थ काल होतो. तर येस्टरडेचा बदल होतो द प्रिव्हियस डे. बघा, द प्रिव्हियस डे. पहा येस्टरडेचं काय होतं, द प्रिव्हियस डे, किंवा आणखी करू शकता द डे बिफोर, द डे बिफोर. म्हणजे येस्टरडेचे पण 2 चेंजेस सांगितलेले आहेत. येस्टरडेचे पण 2 चेंजेस होतात, एक तर द प्रिव्हियस डे होईल किंवा द डे बिफोर होईल, म्हणजे आदल्या दिवशी. याला मराठीत काय म्हणू शकता तुम्ही, आदल्या दिवशी. मराठीमध्ये काय म्हणू शकता याला, आधीच्या दिवशी, आदल्या दिवशी. तर बघा डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना होणारे क्रियाविशेषणांचे आपण बदल पाहत आहोत. चला हे लिहून घेतल्यानंतर व्यवस्थित लिहून घ्या. नोटबुक तुमच्याजवळ असू द्या, व्यवस्थित लिहून घ्या. जर नोटबुक नसेल तर याची स्क्रीनशॉट घ्या आणि कोणत्या शब्दाचा कोणता बदल होतो हे पहा. आणि मित्रांनो, मी तुम्हाला खात्री देतो, गॅरंटी देतो की डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना कशाही प्रकारचं किती अवघड जरी वाक्य आलं तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच तुम्ही बरोबर करू शकता, तुमचं कुठंच चुकणार नाही. चला हे लिहून घ्या. हरिओम. हा मित्रांनो इकडे पहा, जर डायरेक्ट स्पीच मध्ये सो हा शब्द आला, सो, यसो सो, तर याचा अर्थ होतो म्हणून. सो म्हणजे काय, म्हणून. तर इनडायरेक्ट स्पीच करताना त्याच्यामध्ये बदल करायचा THUS, दस. दस म्हणजे अशा प्रकारे. दस म्हणजे काय, अशा प्रकारे. पहा सोचा चेंज असा करायचा, सोच करायचं THUS, दस. त्याच्यानंतर डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा द लास्ट आलं, द लास्ट हा शब्द आला, द लास्ट. त्याच्यानंतर द लास्ट डे. बघा लास्टच्या नंतर इथं डे येऊ शकतं, इयर येऊ शकतं, वीक येऊ शकतं, काय पण येऊ शकतं. द लास्ट शब्द आला, लास्ट, द लास्ट डे, द लास्ट वीक, द लास्ट मंथ, द लास्ट इयर, असं काय पण येऊ द्या. तर तुम्ही ते इयर, डे, काय पण असो, वीक असो, या शब्दांना हात लावायचं नाही. फक्त द लास्ट शब्द आला तर त्या द लास्टचा चेंज करा द प्रिव्हियस. काय करायचं, द प्रिव्हियस. लास्ट म्हणजे मागचा, आहे की नाही, मागच्या वर्षीचा, मागच्या दिवसाचा, मागच्या आठवड्याचा. द प्रिव्हियस म्हणजे अगोदरचा, आधीचा. चला असा त्याचा चेंज केला जाईल. त्याच्यानंतर समजा डायरेक्ट स्पीच मध्ये द नेक्स्ट शब्द आला, द नेक्स्ट, तसं लास्ट आलं ना तसं नेक्स्ट पण येऊ शकतं. द नेक्स्ट डे, द नेक्स्ट वीक, द नेक्स्ट मंथ, द नेक्स्ट इयर, असं काही पण आलं, द नेक्स्ट आलं डायरेक्ट स्पीच मध्ये. तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं काय करायचं, द नेक्स्ट हा शब्द काढून टाकायचा आणि त्याच्या जागी लिहायचं द फॉलोइंग. काय लिहायचं, द फॉलोइंग. द फॉलोइंग म्हणजे पुढचा, पुढचा, पुढच्या दिवशीचा. तर अशा प्रकारे काय होतं, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना होणारे हे ॲडवर्बचे चेंजेस आहेत, क्रियाविशेषणाचे चेंजेस आहेत. हे चेंजेस तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत. जर तुमचं सगळं वाक्य, डायरेक्ट स्पीचचं सगळं वाक्य अचूक आहे, तुम्ही त्याचं बरोबर इनडायरेक्ट स्पीच केलंय, पण तुम्हाला जर क्रियाविशेषणाचा योग्य बदल करता आला नाही तरी तुमचं उत्तर चुकते आणि तुमचे मार्क्स जातील. आणि म्हणून काय करायचंय, व्यवस्थितरित्या कोणत्या शब्दाचा काय बदल होतो हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचा अर्थासहित मी तुम्हाला सांगितलंय, पाठांतर करा. आता यानंतर काय करूया मित्रांनो, आता आपण क्रियाविशेषणाचे बदल पाहिले, यानंतर आपण विशेषण जे असतं डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना जे विशेषण आहे त्या विशेषणाचे काय चेंजेस होतात ते बघूया. चला हे लिहून घ्या. हरिओम. हा मित्रांनो हे शीर्षक बघा, हे टायटल पहा, चेंजेस इन द ॲडजेक्टिव्ज. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक किंवा विशेष किंवा जास्त माहिती देणारा जो शब्द असतो, शब्दाची जात असते, शब्द समूह असतो, त्याला म्हणतात विशेषण. द वर्ड, द पार्ट ऑफ स्पीच, द ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन और प्रोनाउन इज कॉल्ड एन ॲडजेक्टिव्ह. मित्रांनो ॲडजेक्टिव्हचे प्रकार अनेक आहेत.
बरोबर. पण म्हणजे 10च्या आसपास प्रकार आहेत. पण आता काय करायचं आपल्याला, सगळ्या ऍडजेक्टिव्हचं बदल होत नाही म्हणून मी आधीच सांगितलंय. डायरेक्ट स्पीच इंडायरेक्ट स्पीच करताना सर्वच विशेषणांचा बदल होत नाही. फक्त 2 प्रकारचे विशेषण आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत, ज्यांच्यामध्ये बदल होतो. एक आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ, एक आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ डेमॉन्स्ट्रेशन. याच्यामध्ये एक बदल होतो, याला दर्शक विशेषण म्हणतात. आणि दुसरे एक ऍडजेक्टिव्ह आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ पोझेशन. ऍडजेक्टिव्ह ऑफ पोझेशन म्हणजे मालकी वाचक एक विशेषण आहे, स्वामित्व वाचक एक विशेषण आहे. पहा, ऍडजेक्टिव्ह ऑफ पोझेशन एक आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ डेमॉन्स्ट्रेशन 2, या 2च विशेषणांमध्ये, या 2च प्रकारच्या विशेषणांमध्ये डायरेक्ट स्पीच इंडायरेक्ट स्पीच करताना चेंज करावा आपल्याला लागतो. मग तो चेंज कसा होतो बघा. सगळ्या प्रकारच्या विशेषणांचा बदल करू नका, काही होतच नाही बदल तर तुम्ही काय करणार. मग हे 2च विशेषण आहेत. एक आहे दर्शक विशेषण. एखाद्या विशेषणाचा वापर एखाद्या गोष्टीचा निर्देश करण्यासाठी केला जातो. नामाबद्दल सर्वनामाबद्दल माहिती देताना त्या नेमक्या त्या विशिष्ट अशा नामाचा किंवा सर्वनामाचा निर्देश करण्यासाठी ज्या विशेषणाचा वापर केला जातो त्याला म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, दर्शक विशेषण. इट इज युज्ड टू पॉइंट आउट अ थिंग. ऍडजेक्टिव्ह ऑफ पोझेशन काय करतं, इट शोज पोझेशन ऑफ अ थिंग ऑर अ प्लेस ऑर ॲनिमल. एखाद्या वस्तूची मालकी दर्शवणारे जे विशेषण आहे, ओनरशिप दाखवते एखाद्या वस्तू किंवा बाबीची. एखाद्या वस्तू किंवा बाबीची मालकी, पोझेशन, ओनरशिप दर्शवणाऱ्या विशेषणाला ऍडजेक्टिव्ह ऑफ पोझेशन म्हणतात. मग ऍडजेक्टिव्ह ऑफ पोझेशनची ओळख तुम्हाला चांगली आहे. माय म्हणजे माझा, माझी, माझे. हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे. युअर म्हणजे तुझा, तुझी, तुझे. और म्हणजे आमचा, आमची, आमचे. देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. हे ऍडजेक्टिव्ह ऑफ पोझेशन आहेत. आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ डेमॉन्स्ट्रेशन कोण आहेत, दिस, दॅट, दीज, दोज. हे ऍडजेक्टिव्ह ऑफ डेमॉन्स्ट्रेशन आहेत. या दोन्ही विशेषणांचा आपण काय करणार आहोत, एकत्रितपणे कसा बदल होतो डायरेक्ट स्पीच करताना हे पाहणार आहोत. मग तुम्ही काय करा, इथे शीर्षक तर टाकाच आणि चेंजेस इन द ऍडजेक्टिव्ह असं लिहा. असं देखील लिहू शकता, ऍडजेक्टिव्ह ऑफ डेमॉन्स्ट्रेशन अँड ऍडजेक्टिव्ह ऑफ पोझेशन. आता अशी उभी रेष मारायला विसरू नका. आता ही जी आहे ना, इथं एक सरळ उभी रेष मारा. या बाजूला लिहा डीएस. डीएस म्हणजे डायरेक्ट स्पीच. या बाजूला लिहा इनडायरेक्ट स्पीच. मित्रांनो, डायरेक्ट स्पीच इंडायरेक्ट स्पीच करताना वाक्य असरेटिव्ह असो, इम्परेटिव्ह असो, इंट्रोगेटिव्ह असो, एक्सक्लेमेटरी असो, कसल्याही प्रकारचं वाक्य असो, अशा कोणत्याही प्रकारच्या वाक्याचे इंडायरेक्ट स्पीच करताना तुम्हाला हे विशेषणाचे बदल करावे लागतात. याच्यापूर्वी आपण पाहिलेले क्रियाविशेषणाचे बदल आपल्याला करावे लागतात. आपण पाहणार असलेले सर्वनामाचे देखील बदल करावे लागतात. इथं मुलांना खूप अडचण जाते. आता पहा, डायरेक्ट स्पीच मध्ये आता आधी विशेषण घेतो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह घेऊया किंवा ऍडजेक्टिव्ह ऑफ डेमॉन्स्ट्रेशनला घेऊया. डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा दिस नावाचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आलं, दिस नावाचं विशेषण आलं. दिस म्हणजे काय, हा, ही, हे. तुम्ही म्हणाल सर हे तर सर्वनाम आहे. तर पहा, इंग्लिशमध्ये एकच शब्द नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण म्हणून सुद्धा काम करू शकतो. दिस हा सर्वनाम देखील आहे, दिस हा ऍडजेक्टिव्ह देखील आहे. पहा, दिस ऍडजेक्टिव्ह म्हणून घेतला, त्याचा अर्थ आहे हा, ही, हे. हा जवळीकता दाखवतो. जवळीकता दाखवणारे शब्द इंडायरेक्ट स्पीच मध्ये दुरावा दाखवा लागतात. पहा, दिस इकडे काय होतं, याचा येऊन दॅट. आणि दॅट म्हणजे तो, ती, ते. पहा, दिस म्हणजे हा, ही, हे. आणि दॅट म्हणजे तो, ती, ते. त्याच्यानंतर दीज हा शब्द, दिसचा अनेक वचन होतो दीज. दिसचा अनेक वचन होतं दीज. हा देखील ऍडजेक्टिव्ह ऑफ डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि याचा अर्थ होतो हे, ह्या किंवा ही. याचा मिनिंग काय, हे, ह्या, ही. तर याचा चेंज काय होतो, दीजचा चेंज होतो दोज. दीज हा जवळीकता दाखवतो आणि दोज हा दुरावा दाखवतो. दोज म्हणजे ते, त्या, ती. समजलं. चला आणखी आपण दुसऱ्या विशेषणांकडे जाऊया. दुसऱ्या म्हणजे कोणत्या, ऍडजेक्टिव्ह ऑफ पोझिशन, मालकी दर्शवणारे जे विशेषण आहेत यांच्यामध्ये काय चेंजेस होतात ते पाहूया. चला बघा मित्रांनो, ते पाहण्यासाठी आपल्याला थोडासा वेगळा चार्ट करावा लागेल. आधी हे लिहून घ्या आणि लगेच तुम्हाला इथे दुसरा चार्ट दाखवतो. लिहून घ्या पटकन. हा चला मित्रांनो, तिथं असं पहिला क्रमांक लिहा, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. बघा, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह जर एमवाय माय असेल, बघा विशेषण, मालकी वाचक विशेषण, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह जर माय असेल तर तो रिपोर्टर नुसारच बदलावा लागतो. डायरेक्ट स्पीच मध्ये जो रिपोर्टर असतो
बोलणारा जो असतो, कथन करणारा जो असतो त्याच्यानुसारच बदलावा लागतो. फॉर एक्झाम्पल, डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा MY माय हा शब्द आला विशेषण म्हणून, कोणता शब्द आला? माय. आणि रिपोर्टर जर समजा आय शब्द असेल, रिपोर्टर शब्द आय असेल, आय असेल रिपोर्टर, माय म्हणणारा रिपोर्टर आय असेल, तर त्या माय या विशेषणामध्ये काहीही बदल होणार नाही. माय म्हणजे तुम्हाला माहित आहे, माय म्हणजे माझा, माझी, माझे, माझं, माझ्या, आणि याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. याचा अर्थ तोच राहील, माझा, माझी, माझे, माझं, माझ्या. झालं. डायरेक्ट स्पीच मध्ये माय शब्द आला आणि माय म्हणणारा जर रिपोर्टर असेल, चला घेऊया काहीतरी, यू घेऊया. बघा, माय म्हणणारा रिपोर्टर जर यू असेल, माय असं म्हणणारा डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात माय शब्द आला आणि माय म्हणणारा रिपोर्टर जर यू असेल, तर मायचा चेंज होतो योर. योर म्हणजे तुझा, तुझी, तुझे, तुझं, तुझ्या. झालं. असं बरंच काय होऊ शकतं. माय म्हणणारा जर शब्द म्हणजे माय असं म्हणणारा, माय ही विशेषण यूज करणारा रिपोर्टर जर समजा ही असेल, ही म्हणजे एखादा पुरुष असेल, ही असेल किंवा एखादा पुरुष असेल, त्या पुरुषाचं नाव असेल, तर याच्यामध्ये बदल होतो हिज. हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे, त्याचं, त्याच्या. पहा, असे चेंजेस होतात. हे चेंजेस माहीत असणं गरजेचं आहे. उगाच येत नाही डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच. चला, MY माय, माय म्हणजे माझा, माझी, माझे, आणि माय म्हणणारा शब्द, माय म्हणणारा जो शब्द आहे इथं यशाची सी असेल. सी म्हणजे ती, म्हणजे सी म्हणजे काय? एखादी महिला असेल, माय असं म्हणणारी एखादी महिला असेल, तर या मायचा बदल होतो HER, हर. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे, तिचं, तिच्या. तर हे बदल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. पहा, इथं माय एकच शब्द आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये माय आला शब्द, तर त्याचा बदल रिपोर्टर कोण आहे यानुसार होतो. म्हणजे मायचा बदल फक्त मायच होत नाही किंवा योरच होत नाही, तर कोण म्हटलं माय, माय म्हणणारा कोण आहे, माय म्हणणारा रिपोर्टर कोण आहे, तर तो जर एखादा पुरुष असेल तर मायचा बदल होतो हिज. ती जर स्त्री असेल तर मायचा बदल होतो हर. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. जर माय म्हणणारी, बघा, माय म्हणणारा एखादा शब्द असेल म्हणजे सर्वनाम असेल यू, तर त्याचा बदल होतो योर, मायचा बदल. तर हे चेंजेस लिहून घ्या, हे फार महत्वाचे चेंजेस आहेत. चला याच्यानंतर याच्या पुढच्या नियमाकडे जाऊया. चला हरिअप. हा, चला मित्रांनो, हा दुसरा नियम लिहून घ्या. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह जर असेल आवर, आवर हे विशेषण आहे. आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे, आमचं, आमच्या, हे सुद्धा स्वामित्व किंवा मालकी दर्शक विशेषण आहे आणि हा अनेक वचनी विशेषण आहे. आणि आवर जर शब्द आला डायरेक्ट स्पीच मध्ये, तर त्याला देखील रिपोर्टर नुसारच बदलतात. हा नियम लिहून घेऊ शकता. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आवर असेल तर ते रिपोर्टर नुसारच बदलते. परत एकदा उभे 3 स्तंभ करा. या स्तंभाला नाव द्या इथं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, दुसऱ्या स्तंभाला नाव द्या रिपोर्टर, तिसऱ्या स्तंभाला नाव द्या पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये होणारे चेंजेस किंवा बदल. आता इकडे बघा, मग तुम्ही हे लिहून घ्या आरामात आणि समजून बी घ्या. हे एवढं सोपं नाही. हा, समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. पहा, डायरेक्ट स्पीच मध्ये जर आवर हा शब्द आला, OUR, आवर असं म्हणणारा शब्द आय असेल, तर त्या आवर या शब्दामध्ये काही बदल होत नाही. आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे, आमचं, आमच्या. बघा, आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे, आमचं, आमच्या. आवर जर डायरेक्ट स्पीच मध्ये शब्द आला असेल आणि आवर म्हणणारा रिपोर्टर यू असेल, यू, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, तर याचा चेंज होतो योर. योर म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे, तुमचं, तुमच्या. अनेक वचनाने येईल योर शब्द. डायरेक्ट स्पीच मध्ये आवर हे विशेषण असेल. आवर म्हणणारा रिपोर्टर ही असेल, याची ही हे सर्वनाम किंवा एखाद्या पुरुषाचं नाव असेल, तर आवरचा चेंज होतो. पहा, देअर, THEIR, देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांचं, त्यांच्या. है ना. त्याच्यानंतर आवर हा शब्द आला असेल डायरेक्ट स्पीच मध्ये, आवर म्हणणारी एखादी महिला असेल, पण होतं काय, त्याचा पण चेंज होतो देअर. देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचं, त्यांचे, त्यांच्या. हे अतिशय महत्वाचे नियम आहेत आणि हे नियम सहजासहजी तुम्हाला कुठेही पाहायला भेटत नाहीत, म्हणून लिहून घ्या सगळ्यांनी. आता त्यानंतर डायरेक्ट स्पीच मध्ये आवर आले आणि आवर म्हणणारा रिपोर्टर जर समजा वी असेल, वी म्हणजे आम्ही, तर आवरचा चेंज होतो आवरच. हे ध्यानात घ्या. डायरेक्ट स्पीच मध्ये OUR, आवर हा शब्द आला असेल, OUR, आणि आवर म्हणणारा शब्द असेल यू,
कोण असेल, सॉरी दे असेल, दे घेऊया आपण. आवर म्हणणारा शब्द कोण असेल, दे. 1 मिनिट थांबा, इथं जागा नाही बहुतेक, आपण त्याला इथं लिहूया का. चला इथे लिहून दाखवतो मी तुम्हाला. डायरेक्ट स्पीच मध्ये जर आवर शब्द आला, आवर OUR, आवर म्हणणारा रिपोर्टर जर असेल THEY दे, तर याचा बदल होतो देअर. तर मित्रांनो आता मी तुम्हाला सगळेच काय आवर या शब्दामध्ये, आवर या विशेषणामध्ये होणारे बदल दिले आहेत. तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. आणि इथं आवर म्हणजे काय होते, आमचा, आमची, आमचे, आमचा, आमच्या. पहा हे मालकी वाचक विशेषण आहे आणि ह्या मालकी वाचक विशेषणामध्ये असे चेंजेस होतात. पहा आपण याच्यापूर्वी माय MY मायचा चेंज पाहिला, त्याच्यानंतर आपण OUR आवरचा चेंज पाहिला. आता याच्यानंतर आपण कशाचा चेंज पाहणार आहोत, आणखी एका मालकीवाचक विशेषणाचा चेंज पाहणार आहोत, तो म्हणजे योर. योर योर म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे, तुमचं, तुमच्या. हे लिहून घ्या, लगेच आपण त्याकडे जाऊया. हा मित्रांनो इकडे पहा, हा रूल नंबर 3 बघा. आता सर्वात शेवटचं आपण मालकी वाचक विशेषण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये चेंज होतो. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह योर असेल तर, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह योर म्हणजे तुझा, तुझी, तुझे किंवा तुमचा, तुमची, तुमचे असं असेल मालकीवाचक विशेषण, तर ते केवळ लिस्नर नुसार बदलते. पहा हे एकमेव असं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे जे लिस्नर नुसार बदलते, बदलावंच लागते. मग आता पहा, तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये योर हा विशेषण आला असेल, योर, बरोबर. मग तो लिस्नर नुसार बदलतो, ऐकणाऱ्यानुसार बदलतो. आणि लिस्नर जर तिथं मी शब्द असेल, ME मी, तर योरचा बदल होतो MY माय. माय म्हणजे माझा, माझी, माझे, माझं, माझ्या. पहा योर म्हणजे तुझा, तुझी, तुझे, तुझं, तुझ्या होते. पण जर लिस्नर मी असेल त्या वाक्याचा तर काय होतं, त्याच्यामध्ये योर मध्ये बदल होतो माझा, माझी, माझे, माझ्या. त्याच्यानंतर योर हा शब्द इथं आला असेल डायरेक्ट स्पीच मध्ये, आणि योर ज्याला म्हटलं ती महिला असेल. पहा लिस्नरच्या जागी महिलेचं नाव असेल किंवा हर हा शब्द असेल म्हणजे महिला असेल लिस्नरच्या जागी, तर इथे शब्द येतो योरचा बदल होतो हर. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे, तिचं, तिच्या. योर ज्याला म्हटलंय, योर ज्याला म्हटलंय तो पुरुष असेल, तिथं हिम असा शब्द असेल किंवा एखाद्या पुरुषाचं नाव असेल तर त्याचा बदल होतो हिज. योरचा बदल होतो हिज. हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचं, त्याच्या, त्याचा, त्याची, त्याचे, त्याचं, त्याच्या. योर ज्याला म्हटलंय YOUR, योर ज्याला म्हटलंय तो लिस्नर जर समजा योर ज्याला म्हटलंय तो लिस्नर यू असेल, YOU असेल, तर याच्यामध्ये चेंज होणार नाही, योरला योर असा बदल होईल. म्हणजे योर ज्याला म्हटलं तो लिस्नर यू असेल तर योरचा बदल काय होईल, योरच होईल. योर म्हणजे तुझा, तुझी, तुझे, तुझं, तुझ्या बी होते आणि तुमचा, तुमची, तुमचे, तुमचं, तुमच्या देखील होते. योर ज्याला म्हटलंय YOUR, योर असं ज्याला म्हटलंय तो लिस्नर अस असेल तर योरचा बदल होतो आवर. लक्षात घ्या, योर म्हणजे तुझा, योर म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे, तुमचं, तुमच्या. आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे, आमचं, आमच्या. आणि आता शेवटचा बदल घेऊया. योर ज्याला म्हटलंय तो लिस्नर THEM देम असेल, देम, THEM देम असेल लिस्नर, तर त्याच्यामध्ये बदल होतो देअर. काय होतो, देअर, THIR. देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांचं, त्यांच्या. अनेक वचनी शब्द आहे. तर अशा प्रकारे डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना योर जर विशेषण आला असेल, ते एकवचनी देखील आहे योर विशेषण, अनेक वचनी देखील आहे, त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात हे तुम्हाला दिले. मित्रांनो डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना दिलेल्या वाक्याचा आधी अर्थ समजून घ्या आणि त्याचे इंडायरेक्ट स्पीच करताना देखील अर्थ समजून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सोपं जाईल. तर अशा प्रकारे विशेषणामध्ये होणारे आपण बदल पाहिले. यानंतर आपण सर्वनामामध्ये होणारे बदल पाहूया. हे लिहून घ्या, लवकरात लवकर लिहून घ्या. चला मित्रांनो, ऑब्जेक्टच्या जागी म्हणजेच कर्माच्या जागी मी हे सर्वनाम आल्यास किंवा अस हे सर्वनाम आल्यास किंवा यू हे सर्वनाम आल्यास या सर्वनामांमध्ये चेंज केला जातो. ही सर्वनामे कर्माच्या जागी येतात, मी किंवा अस किंवा यू. आणि यापैकी या तिघांपैकीच कोणी सर्वनाम दिसलं तरच बदल करायचा. पण कर्माच्या जागी तुम्हाला हिम दिसलं चेंज करू नका, हर दिसलं चेंज करू नका, देम दिसलं चेंज करू नका. पण मी किंवा अस किंवा यू या तिघांपैकी यापैकी एखादं
सर्वनाम दिसलं तर त्यामध्ये चेंज करावा लागतो. इथं काय सांगितलं पहा, कर्माच्या जागी मी हे सर्वनाम आल्यास, कर्माच्या जागी सर्वनाम मी आल्यास म्हणजे मी हे सर्वनाम आल्यास ते नेहमी रिपोर्टर नुसारच बदलायचं. रिपोर्टर कोणाही यानुसार बदलायचं. मग तुम्ही काय करा, आता मी इथं दाखवतो एक टेबल सारणी दाखवतो. त्या सारणीमध्ये 3 उभे स्तंभ दाखवतो तुम्हाला. इथं लिहा तुम्ही काय, कर्माच्या जागी आलेलं सर्वनाम. इथं घ्या प्रोनाउन, कर्माच्या जागी आलेलं सर्वनाम. आता ते कोणानुसार बोलते म्हटलंय, ते रिपोर्टर नुसारच बदलते म्हटलंय. समजा रिपोर्टर कोण आहे पाहायचं आणि त्या सर्वनामामध्ये म्हणजे त्या प्रोनाउन मध्ये होणारे बदल, त्या प्रोनाउन मध्ये होणारे बदल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, 3 उभे स्तंभ तयार करा आणि हे 3 उभे स्तंभ तयार केल्याच्या नंतर 3 उभे स्तंभ तयार केल्याच्या नंतर आता आपण काय करूया, त्या सर्वनामामध्ये होणारे चेंजेस दाखवूया. पहा, जर प्रोनाउन असेल यमी मी डायरेक्ट स्पीच मध्ये, तर रिपोर्टर आय असेल तर त्या मी मध्ये काहीही चेंज होणार नाही. कर्माच्या जागी मी हा शब्द असेल, रिपोर्टर यू असेल तर इथे त्याचा बदल होईल. बघा, यू ज्याला म्हटलंय मी म्हणणारा जर रिपोर्टर यू असेल तर इथं त्याच्यामध्ये बदल होतो योर. माफ करा, इथे योर लिहा. पहा, मी म्हणणारा म्हणजे कर्माच्या जागी जर मी आलं, रिपोर्टर जर यू असेल, यू सेड आहे की नाही, तर त्याच्यामध्ये बदल होईल योर. कर्माच्या जागी मी शब्द असेल आणि मी म्हणणारी जर समजा मी म्हणणारा एखादा पुरुष असेल, ही शब्द तिथं असेल किंवा पुरुष असेल एखादा मी म्हणणारा, तर त्याच्यामध्ये बदल होईल ही इज. मी म्हणणारी एखादी महिला असेल, याची सी तिथं सर्वनाम असेल किंवा एखाद्या महिलेचं तिथं नाम असेल तर त्याच्यामध्ये बदल होतो हर, याची आर हर. कर्माच्या जागी मी हा शब्द असेल, माझ्यावरती हे 4 चेंजेसच असतात. हे 4 चेंजेस लिहून घ्या. पहा, कर्माच्या जागी मी आल्यास त्या मी या सर्वनामामध्ये होणारे हे चेंजेस आहेत. काळजीपूर्वक लिहून घ्या. चला, अरे हे महत्वाचे नियम आहेत. मी म्हणजे मला, मीचा अर्थ काय होतो मला. मग या मला या शब्दामध्ये हे चेंजेस होतात. ते कोणानुसार आले तर रिपोर्टरनुसार. मी म्हणणारा रिपोर्टर आहे असेल तर त्याच्यामध्ये बदल होतो मी. मी म्हणणारा रिपोर्टर जर यू असेल त्याच्यामध्ये बदल होतो योर. मी म्हणणारा रिपोर्टर ही असेल किंवा एखाद्या पुरुषाचं नाव असेल त्याच्यामध्ये बदल होतो हिज. मी म्हणणारा जर महिला असेल तर त्याच्यामध्ये बदल होतो हर. चला, लिहून घ्या पटकन. हरी अप. मित्रांनो, आता दुसऱ्या नियमाकडे या. पहा, दुसरा नियम काय, कर्माच्या जागी सर्वनाम अस आल्यास, जे ऑब्जेक्ट आहे डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये जे कर्म आहे, कर्माच्या जागी अस हा शब्द आल्यास तो देखील रिपोर्टर नुसारच बदलतो. म्हणजे मी कर्माच्या जागी शब्द आला, सर्वनाम आला मी, तरी ते रिपोर्टर नुसार बदलते. अस हे सर्वनाम जरी कर्माच्या जागी आलं ते देखील रिपोर्टर नुसारच बदलते. या सारणीकडे बघा, या टेबलकडे पहा. पहिल्या स्तंभाला नाव द्या प्रोनाउन, दुसऱ्या स्तंभाला नाव द्या रिपोर्टर, तिसऱ्या स्तंभाला म्हणा प्रोनाउन मध्ये होणारे बदल. समजा कर्माच्या जागी बघा, डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात कर्माच्या जागी अस शब्द आला. अस, अस म्हणजे आम्हाला. अस म्हणणारा जर रिपोर्टर आय असेल तर याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. अस जशाला तसं राहील, आम्हाला किंवा आम्हास, नो चेंज. डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात अस हा शब्द आहे. अस असं म्हणणारा जो सर्वनाम आहे तो यू असेल तर त्याचा बदल होतो पहा अस. याचा चेंज होतो यू. माफ करा, याचा चेंज होतो यू. अस म्हणणारा रिपोर्टर यू असेल तर त्याचा चेंज काय होतो, यूचा असा होतो. अस म्हणणारा शब्द पुरुष असेल, आम्हाला म्हणणारा शब्द पुरुष असेल तर याचा चेंज होतो THEM, देम. देम म्हणजे त्यांना. अस म्हणणारा सर्वनाम सी असेल म्हणजे महिला असेल, एखादी महिला असेल तर त्याचाही चेंज काही वेगळा होणार नाही, कारण का ते अनेक वचनी शब्द असल्यामुळे देमच येईल, याच्यामध्ये चेंज होईल. देम म्हणजे त्यांना. पहा, देन म्हणजे त्यांना. यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला. चला, अस म्हणणारा शब्द वी असेल तर
याचा चेंज अस असाच होतो. अस म्हणणारा शब्द सर्वनाम म्हणजे कर्माच्या जागी अस हा शब्द आला असेल, रिपोर्टर वी असेल तर असचा चेंज अस असा होतो. पहा, कर्माच्या जागी अस हा शब्द आला असेल आणि रिपोर्टर जर समजा दे असेल तर त्याचा बदल होतो देम. काय चेंज होतो? THEM देम. ते दिसायला का नाही दिसायला का? मग इथे लिहितो तो चेंज. जर तुम्हाला दिसत नसेल तर इथे लिहितो. समजा कर्माच्या जागी अस शब्द आला असेल, अस म्हणणारा रिपोर्टर जर समजा THEY दे असेल तर त्या अस मध्ये चेंज होतो THEM देम. हा शेवटचा बदल. हा पहिला बदल, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा आणि हा सातवा बदल लिहून घ्या. आणि मित्रांनो, हे चेंजेस फार महत्वाचे आहेत डायरेक्ट स्पीचचे इंडायरेक्ट स्पीच करताना, आणि हे तुम्हाला करावेच लागतात. मित्रांनो, आता काय करायचं आपल्याला? या तिसऱ्या नियमाकडे यायचं. तिसरा नियम पहा, कर्माच्या जागी सर्वनाम यू असेल तर, कर्माच्या जागी डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात कर्माच्या जागी सर्वनाम जर यू आलं तर ते काय करतं? ते लिस्नर नुसार चेंज होतं. लिस्नर कोण आहे, ऐकणारा कोण आहे, या लिस्नर नुसार, ऐकणाऱ्यानुसार चेंज होतं. ते कसं होतं? तर तुम्ही काय करा, ही सारणी तयार करा, हा टेबल तयार करा, उभे स्तंभ 3 दाखवा. पहिल्या स्तंभाला नाव द्या प्रोनाउन, कर्माच्या जागी येणारं. ते कोणानुसार बदलते म्हटलंय? तर ते लिस्नर नुसार बदलते म्हटलंय. मग इथं दुसऱ्या स्तंभाला नाव द्या लिस्नर, आणि त्या प्रोनाउन मध्ये यू या प्रोनाउन मध्ये होणारे चेंजेस पहा. कर्माच्या जागी जर, पुन्हा एकदा पहा, कर्माच्या जागी यू हा शब्द आला. यू म्हणजे तू होते, यू म्हणजे तुम्ही होते. आणि लिस्नरच्या जागी जर मी शब्द असेल, बघा, सर्वनाम यू असेल आणि लिस्नरच्या जागी मी असेल तर यूचा बदल काय होतो? यूचा बदल, यू ज्याला म्हटलंय तो लिस्नर जर मी असेल तर यू सर्वनाम आहे आणि ते लिस्नरनुसार चेंज होते. आणि हे असं असेल हा, तर मित्रांनो याचा चेंज होतो मी, ME मी. त्याच्यानंतर यू हा शब्द असेल आणि लिस्नरच्या जागी हिम हा शब्द असेल किंवा एखाद्या पुरुषाचं नाव असेल तर त्याचा बदल होतो हिमच. यू ज्याला म्हटलंय तो लिस्नर एखादी स्त्री असेल, महिला असेल किंवा त्याच्या जागी लिस्नरच्या जागी हर शब्द असेल तर यूचा बदल होतो हर. यू ज्याला म्हटलंय पहा, तो लिस्नर यू असेल तर यूचा बदल काय होतो? यूज होतो. तर हे विशेषणाचे बदल आहेत, माफ करा, हे सर्वनामाचे बदल आहेत. यू ज्याला म्हटलंय तो लिस्नर अस असेल तर त्याचा बदल होतो वी. यू ज्याला म्हटलंय तो लिस्नर देम असेल तर त्याचा बदल होतो दे. पहा, लिहून घ्या. हे जर दिसत नसेल शेवटचा बदल इथे देतो. यू ज्याला म्हटलंय तो लिस्नर देम असेल तर यूचा बदल होतो THEY दे. लिहून घ्या. तर इथं शेवटचा चेंज मी इथे लिहून दिलाय. तर अशा प्रकारे मित्रांनो, जर एखादं विशेषण, जर एखादं क्रियाविशेषण, जर एखादं सर्वनाम डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात आलं तर त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात हे चेंजेस मी तुम्हाला इथे लिहून दिले. आता लगेचच आपण काय करूया, IBPSच्या परीक्षांमध्ये असे विशेषण, असे क्रियाविशेषण, अशी सर्वनामं आलेली वाक्य आपण घेऊया आणि त्या विशेषणांमध्ये, त्या सर्वनामांमध्ये, त्या क्रियाविशेषणामध्ये काय चेंज होतो तो बघूया. चला हे लिहून घ्या पटकन. मित्रांनो, ही 2 वाक्य बघा आणि या 2 वाक्यांचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. ही दोन्ही वाक्य विधानार्थी वाक्य आहेत आणि विधानार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं यापूर्वीच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगितलंय. ते नियम एकतर समोर घेऊन बसा, नाहीतर ते नियम लक्षात घ्या. संपूर्ण नियम डोळ्यासमोर आणा आणि या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच करा. आता थोड्या वेळाखाली आपण वाक्यामध्ये अशा प्रकारचं एखादं विशेषण आलं किंवा एखादं क्रियाविशेषण आलं तर त्याच्यामध्ये काय चेंज करायचं हे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे की नाही. आता नुकतंच वाक्यामध्ये कालवाचक क्रियाविशेषण येते, स्थलवाचक क्रियाविशेषण येते किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे दर्शक विशेषण येते किंवा पदेशीव ऍडजेक्टिव्ह येते. तर त्याच्यात चेंजेस कसे करायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर पहा, हे वाक्य बघा, हे विधानार्थीच वाक्य आहे. आपण विधानार्थी वाक्याचंच इनडायरेक्ट स्पीच पाहत आहोत. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं, बघा या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कोण दाखवतो,
ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. आणि रिपोर्टर जो आहे तो जशा तसा ठेवला जातो, तो जशा तसा राहतो. याच्या तोंडचं कथन दर्शविणाऱ्या या व्हर्बला, या क्रियापदाला म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. रिपोर्टिंग व्हर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बदलते, वाक्याच्या प्रकारानुसार बदलते. वाक्य विधानार्थी आहे बघा, आधी कर्ता आलाय नंतर क्रियापद आलाय, आधी सब्जेक्ट आलाय नंतर व्हर्ब आलाय आणि म्हणून हे वाक्य विधानार्थी आहे. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य असरेटिव्ह सेंटेन्स आहे. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य जर असरेटिव्ह सेंटेन्स असेल तर सेड टू निघून जाऊन इथं येईल टोल्ड, TOLD काय घेतलं जाईल इथं टोल्ड. आता त्यानंतर ऐकणाऱ्याला लिस्नर म्हणतात. तिसरा नियम मी तुम्हाला लिस्नरचा दिला होता, जर तुम्हाला आठवत नसेल तर कालचे नियम घेऊन बसा. लिस्नर, ऐकणाऱ्याला लिस्नर म्हणतात आणि 3 नियमचा रूल म्हणतो लिस्नर जशा तसा राहतो, त्यात कोणताही चेंज होत नाही. म्हणून मी हर हा जो लिस्नर जसा तसा ठेवला. रूल नंबर 4, चौथा नियम बघूया. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि स्वल्प विरामाच्या जागी दॅट हेच कंजक्शन घेतलं जातं. जेव्हा दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य असरेटिव्ह सेंटेन्स असते तेव्हाच असं केलं जातं. दुहेरी अवतरण चिन्ह काढून टाकले जातात आणि स्वल्प विरामाच्या जागी दॅट हेच कंजक्शन उभयान्वये घेतलं जातं. दॅट हेच कंजक्शन म्हणाले त्याचा अर्थ तो की झालं. चला 2 चेंजेस झाले. हे दुहेरी अवतरण चिन्हाच्या बाहेरचे चेंजेस आहेत आणि हे जे बदल आहेत हे फार सोपे बदल असतात. खरं इंडिया स्पीच इथून सुरू होतं. आता पहा, दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये एक अख्खं वाक्य आहे, आय सॉ धिस ओल्ड मॅन लॉंग एगो. आता हे जे वाक्य आहे याला रिपोर्टेड स्पीचचं वाक्य म्हणतात, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य म्हणतात. आणि मी तुम्हाला 5वा नियम दिलाय, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात होणारे बदल. 5व्यातला पहिला नियम सांगितलाय, रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यामध्ये पुढील प्रमाणे बदल होतात. रिपोर्टेड स्पीचचा कर्ता कोण आहे? हो, आय. मग रिपोर्टेड स्पीचचा कर्ता कोण आहे ते पाहायचं. रिपोर्टेड स्पीचचा कर्ता आय असेल तर तो बदलतो, वी असेल तर तो देखील बदलतो, यू असेल तर बदलतो. तुम्हाला लिहून दिलेलं आहे, हे सर्व बारीक सारीक नियम पाहून घ्या. रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता या तिघांपैकी आय किंवा वी किंवा यू पैकी असेल तर बदलावा लागतो. हा रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता आय आहे, तो बदलावा लागेल. कसं बदलतात? दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता आय असेल तर तो रिपोर्टरनुसार बदलतो. पहा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता आय असेल तर तो रिपोर्टरनुसार बदलतो. रिपोर्टर कोण आहे? पहा, रिपोर्टर ज्याच्यातून वाक्य बाहेर पडतात त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर इथे ही आहे, ही हे सर्वनाम आहे पुरुषाबद्दलचं. म्हणजे याचा अर्थ रिपोर्टर कोण आहे? पुरुष आहे का स्त्री आहे? पुरुष आहे. ही म्हणजे तो किंवा त्याने. मग आता ही शब्द पुरुष असल्यामुळं आय म्हणणारा पुरुष असेल तर आयचा बदल काय होतो? HE ही. आय म्हणणारा पुरुष असेल तर आय या सर्वनामामध्ये बदल काय करायचा? ही. हे सर्व नियम आधीच्या तासिकेमध्ये घेतलेले आहेत. चला याच्यानंतर काळाचे बदल. डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना तुम्हाला काळाचा चेंज करावाच लागतो. जर रिपोर्टिंग व भूतकाळी असेल तर डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना डायरेक्ट स्पीचच्या वाक्याच्या काळामध्ये बदल करावा लागतो. डायरेक्ट स्पीचचं वाक्य जर साध्या भूतकाळाचं असेल तर त्याचं रूपांतर पूर्ण भूतकाळात करतात. दिलेल्या काळात त्याच्याशी संलग्न, त्याच्याशी संबंधित, त्याच्यासारख्या भूतकाळात करतात. पण दिलेला काळच भूतकाळ असेल तर त्याचं रूपांतर त्याच्यापेक्षा मोठ्या भूतकाळात करतात. आणि म्हणून साध्या भूतकाळापेक्षा मोठा भूतकाळ आहे पूर्ण भूतकाळ. आणि म्हणून काय करायचंय? हॅड घ्यायचंय आणि V3 घ्यायचंय. चला इथं हॅड घ्या आणि सॉचं थर्ड फॉर्म काय येते? सीन. तर अशा रीतीनं तुम्ही कर्त्याचा बदल केला, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता जो आहे त्याचा चेंज केला, त्याच्यानंतर क्रियापदाचा चेंज केला तुम्ही. आता कशाचा चेंज आहे? पहा, डायरेक्ट स्पीचमध्ये जर असं विशेषण आलं, डायरेक्ट स्पीचमध्ये जर असं विशेषण आलं, दिस वगैरे सारखं, हे दर्शक सर्वनाम, माफ करा, हे दर्शक सर्वनाम म्हणून काम करतं, दर्शक विशेषण म्हणून काम करतं. दिस ओल्ड मॅन, दिस हा शब्द मॅन या शब्दाचा काय करायला? निर्देश करायला आहे. नामाबद्दल अधिक माहिती सांगण्याला विशेषण म्हणतात. हे विशेषण आहे, हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हचा बदल कसा करायचा मी आजच्या तासिकेमध्ये सांगितलंय. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिला असेल तर पहा, दिसचा बदल दॅट करायचा असतो. नजीकता दाखवणाऱ्या शब्दांचा बदल दुरावा दाखवणाऱ्या शब्दांमध्ये करायचा असतो. आणि म्हणून दिस हे जे विशेषण आहे त्याच्यामध्ये बदल करा. दिसचा बदल होतो THAT दॅट. दिले नाही? पहा, हे चेंजेस तुम्हाला करावे लागतात. दिसला दिस ठेवलं तर चुकतं ते. त्याच्यानंतर आता उर्वरित वाक्य जशाल तसल्या, ओल्डचं न्यू वगैरे काय करू नका, ओल्डला ओल्ड ठेवा. झालं. त्याच्यानंतर मॅनला मॅन घ्या. आता इथं लॉंग हा शब्द आहे, लॉंगला लॉंग ठेवा.
आता इथे एक शब्द आहे ॲगो. ॲगो हा जो शब्द आहे मी तुम्हाला नियमांमध्ये दिला नाही. हे पण ॲडवर्ब ऑफ टाइम आहे. आणि ॲगो जर समजा ॲडवर्ब ऑफ टाइम असेल म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण असेल तर त्याच्यामध्ये चेंज होतो. आणि तो चेंज मी तुम्हाला दिला नाही तरी देखील मी इथं सांगतो. ॲगोचं होतं बिफोर. काय करायचं असतं? ॲगो म्हणजे पूर्वी आणि बिफोर म्हणजे अगोदर. ॲगोचं इथं काय करायचं? बिफोर असा चेंज करायचं. लक्षात ठेवा. जरी तिथे दिला नसला मी तुम्हाला समजावून सांगत आहे. ॲगोचा चेंज होतो बिफोर. तर अशा प्रकारे या डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच असं होतं. या विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच असं होतं. तर हे सर्वनामाचा बदल, हा काळाचा बदल किंवा क्रियापदाचा बदल, हा विशेषणाचा बदल आणि हा क्रिया विशेषणाचा बदल. तर हे सगळे चेंजेस केल्याशिवाय तुमच्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट येणार नाही. आणि विदिन काही सेकंदांमध्ये 36 सेकंदांमध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तिथं द्यायचं आहे. चला मित्रांनो, आता हे खाली जे वाक्य दिलंय या वाक्याचं आपण इनडायरेक्ट स्पीच करूया. काय वाक्य आहे पहा. सी सेड. पहा वाक्य असं होतं. नंबर 2चं वाक्य चुकीनं खोडल्या गेले माझ्याकडून, ते लिहितोय तुम्ही. वाक्य असं आहे. सी सेड. ती म्हणाली. विरामचिन्ह इथं स्वल्पविराम आहे, इथं दुहेरी अवतरण चिन्ह आहे. इट इज माय बर्थडे नेक्स्ट वीक. आता हे जे दुसरं वाक्य आहे याचं इनडायरेक्ट स्पीच करूया. चला या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच आपण पाहूया. कोणत्या? दुसऱ्या वाक्याचं. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशाच तसा राहतो, ठेवला. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बदलतं. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य जर विधानार्थी असेल, स्टेटमेंट असेल, असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर सेड या शब्दामध्ये काही चेंज होणार नाही. सेड हा शब्द जशाला तसा राहील. सेड म्हणजे म्हणाला. आता त्यानंतर तिसरा नियम. वाक्यात लिस्नर दिला असेल तर लिस्नर जशा तसा राहतो. इथे लिस्नर दिला नाही. लिस्नर जशा तसा ठेवण्याची काही गरज नाही, म्हणजे नाहीच लिस्नर. आता चौथ्या नियमाकडे या. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात. हे बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमाज आर रिमूव्ड. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि स्वल्प विरामाच्या जागी दॅट हेच कंजक्शन येतं. पहा, दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य जर विधानार्थी असेल, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर इथे दॅट हे कंजक्शन येतं. त्यानंतर आता इथपर्यंतचा प्रवास कसा असतो? एकदम सोपा असतो. आता खरं इनडायरेक्ट स्पीच सुरू होतं पुढे. बघा कसं होतं पहा. डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्याचा करता आय असेल, वी असेल किंवा यू असेल. आय, वी किंवा यू, तर त्याच्यामध्ये बदल होतो. तर हा ना आय आहे, ना वी आहे, ना यू आहे. हा इट शब्द आहे. मग तुम्ही म्हणाल आय जर करता नसेल किंवा वी करता नसेल, यू करता नसेल तर काय करायचं? जो कुणी करताय, ही असेल, सी असेल, इट असेल, दी असेल, तो जसा तसा ठेवा. त्यानंतर काळाचे बदल. डायरेक्ट स्पीचमध्ये इज किंवा एम किंवा आर आल्यास इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचा भूतकाळ करायचा. इज किंवा एम किंवा आर आला असेल तर कर्त्यानुसार वॉज किंवा वेअर करायचं. मी इथं करता एकवचनी असल्यामुळं वॉज केलं. आता इथं माय हे विशेषण आलंय आणि माय हे मालकी वाचक विशेषण आहे. माय म्हणजे माझा, माझी, माझे, माझं, माझ्या. आणि मी तुम्हाला सांगितलं मालकी वाचक विशेषण आल्यास ते रिपोर्टरनुसारच बदलते. पहा तुम्ही आजच दिलेले नियम आहेत. मालकी वाचक विशेषण, स्वामित्व वाचक विशेषण, पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह माय असेल तर ते रिपोर्टरनुसार बोलते. माय हा शब्द इथं आहे. रिपोर्टर यशाची सी आहे. सी म्हणजे महिला आहे. माय म्हणणारी महिला असेल तर त्या माय या शब्दामध्ये बदल होतो हर. हर देखील विशेषणच आहे पण ते स्त्रीवाचक विशेषण आहे. झालं. तर अशा प्रकारे इथं हर हा शब्द घेतला. त्याच्यानंतर मायचा बदल हर झाला. बघा, हे विशेषणामध्ये झालेला बदल आहे. आता हा क्रियापदामध्ये झालेला बदल होता. आता बर्थडे या शब्दामध्ये काही बदल होत नाही, जशा तसं लिहा बर्थडे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर शब्द आला तर त्या नेक्स्ट या शब्दामध्ये चेंज करा म्हटलं होतं, है की नाही? काय दिला होता चेंज? नेक्स्टचं काय करायचं? फॉलोइंग. काय करायचंय? फॉलोइंग. मग इथं फॉलोइंग लिहा आणि इथं काय करायचं? वीक हा शब्द जशा तसा लिहून टाका. तर अशा रीतीनं तुम्ही दिलेल्या डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करू शकता. पहा काय काय चेंजेस झालेत. हो का, रिपोर्टिंग वर्ब सेड असेल तर सेडच ठेवला. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाऊन इथं कंजक्शन दॅट आलंय. इथं काळाचा बदल झालाय. बरोबर, बघा क्रियापदाचा बदल. इथं विशेषणाचा बदल झालाय आणि इथं जे आहे नेक्स्ट नावाचं ॲडवर्ब होतं. आपण इथं काय केलंय? त्याचं ॲडवर्ब बनवलंय फॉलोइंग, है की नाही? तर अशा प्रकारे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना होणारे हे काय आहेत? चेंजेस आहेत. कुणाचे? विशेषणाचे, क्रियाविशेषणाचे किंवा सर्वनामाचे. चला याच्या पुढच्या उदाहरणांकडे जाऊया. चला लवकर. हा मित्रांनो, हे दोन वाक्य पहा.
तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे माय सिस्टर सेड टू मी देअर इज सम गुड न्यूज फॉर यू टुडे. पहा तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे माय सिस्टर सेड टू मी देअर इज सम गुड न्यूज फॉर यू टुडे. या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचंय. आधी काय करायचंय पहा रिपोर्टर कोण आहे पहा रिपोर्टर आहे माय सिस्टर. मग माय सिस्टर हा शब्द इथे घ्या माय सिस्टर. रिपोर्टर जसा तसा राहतो पहिला नेम. आता दुसऱ्या नेमाकडे या. रिपोर्टिंग वर्ब सेड असेल तर सेडच राहील पण सेड टू असेल तर टोल्ड होईल. रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलते. वाक्य जर विधानार्थी असेल तर सेड टू निघून जातं हे रिपोर्टिंग वर्ब आणि त्याचा घेतं टोल्ड. लिहिलं मी इथं टोल्ड. ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात आणि नियम म्हणतो लिसनर जशाच तसा राहतो. लिसनर ठेवला त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातं आणि स्वल्प विरामाच्या जागी दॅट हेच कंजक्शन येतं. वाक्य जेव्हा विधानार्थी असतं असरेटिव्ह सेंटेन्स असतं स्वल्प विरामाच्या जागी दॅट हे कंजक्शन येतं. आता इथपर्यंत सगळ्यांचा प्रवास कसा असतो एकदम सोपा असतो. आता खऱ्या अर्थानं डायस्पीच इंडायस्पीच करायचं आहे आपल्याला. दुहेरी अवतरण चिन्ह निघून गेले त्याच्या जागी दॅट घेतले. आता दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य आहे त्याचा करता कोण आहे पहा. दुहेरी अवतरण चिन्हामध्ये देअर शब्द आलाय त्याला इंट्रोडक्टरी देअर असं म्हणतात आणि देअर हा शब्द या वाक्याचा कर्त्याच्या जागी आलाय. त्याच्यामध्ये काही चेंज करू नका. फक्त तो कॅपिटल लेटर मध्ये जो टी शब्द आहे त्याला स्मॉल लेटर मध्ये लिहा. देअरला देअर लिहा. देअरचं हेअर देखील करू नका. त्याच्यानंतर इज हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये चेंज करा. इजचं होईल वॉज. आता बघा इज वर्तमान काळ आहे त्याचा भूतकाळ करायचा वॉज. सम हा शब्द जसा तसा राहील नो चेंज. गुड हा शब्द जसा तसा राहील नो चेंज. गुड हे विशेषण आहे पहा ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे पण दुसऱ्या कोणत्याच विशेषणामध्ये चेंज करायचं नाही म्हणून गुडचं बॅड न करता गुडला गुड ठेवा. न्यूज हा शब्द जो आहे तो सर्वनाम आहे. माफ करा न्यूज हा शब्द नाम आहे त्याला जसा तसं ठेवा. फॉर हे प्रिपोजिशन आहे त्याच्यातही काही चेंज होणार नाही. हा फॉरच्या नंतर इथे यू शब्द आलाय. प्रिपोजिशनच्या नंतर एखादं नाम आलं किंवा सर्वनाम आलं ते देखील ऑब्जेक्ट असतं. यू हा शब्द कर्माच्या जागी आलाय आणि मी तुम्हाला सांगितलं यू हा जर शब्द कर्माच्या जागी आला मी बघ काय काय सांगितलं तुम्हाला मी किंवा अस किंवा यू शब्द कर्माच्या जागी आला यापैकी एखादं सर्वनाम कर्माच्या जागी आलं तर त्यामध्ये चेंज करावा लागतो असं सांगितलंय आणि आजच्या तासिकेमध्ये ते तुम्हाला लिहून पण दिलंय. यू ज्याला म्हटलंय यू हा जो शब्द कर्माच्या जागी आला यू ज्याला म्हटलंय तो लिसनरनुसार होतो. यू ज्याला म्हटलंय तो मी जर असेल तर यूचा बदल काय होतो मीच होतो. पहा यू ज्याला म्हटलंय है की नाही. बघा यू ज्याला म्हटलंय तो लिसनर जर मी असेल यू ज्याला म्हटलंय तो लिसनर मी असेल तर यूचा बदल काय होतो मीच होतो. समजलं. आणि म्हणून तुम्ही इथं काय करायचंय इथं मी हा शब्द लिहायचा. नंतर पहा पहा काय काय झालेलं आहे. हा आता टुडे. टुडे हा शब्द ऍडवर्ब आहे क्रियाविशेषण आहे. टुडे हा शब्द काय क्रियाविशेषण आहे. मग टुडेचं काय करायला सांगितलं होतं. टुडे हा कालवाचक क्रियाविशेषण आहे. टुडे आलं डायरेक्ट स्पीच मध्ये तर त्याचं काय करायचं दॅट डे. अशा रीतीने तुम्ही डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करू शकता. तर चेंजेस काय आहेत रिपोर्टिंग वर्बचा चेंज आहे कंजक्शनचा चेंज आहे टेन्सचा म्हणजे काळाचा चेंज आहे कर्माचा चेंज आहे आणि क्रियाविशेषणाचा चेंज आहे. तर त्यानंतरच्या वाक्याकडे जाऊया. याचं इंडायरेक्ट स्पीच पाहूया. पहा मित्रांनो द ऑफिसर सेड टू हिज बॉस. रिपोर्टर कोण आहे द ऑफिसर आहे तो जशा तसा राहील. रिपोर्टिंग वर्ब सेड टू असेल आणि दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य असरेटिव्ह सेंटेन्स असेल तर सेड टू निघून जाऊन इथं टोल्ड येईल. ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात. लिसनर जशाच तसा राहतो. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातं आणि स्वल्प विरामाच्या जागी दॅट हेच कंजक्शन घेतं. तर अशा प्रकारे हे रिपोर्टिंग वर्ब मधले आणि दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाऊन स्वल्प विरामाच्या जागी येणाऱ्या कंजक्शन मधले आपण बदल पाहिले. आता याच्या पुढे जाऊया. रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता कोण आहे पहा. रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा कर्ता कोण आहे माय मेन आहे आणि तिथं आय नाही यू नाही वी नाही म्हणून जो काही करताय तो घ्या. माय मेनला माय मेन याच्यात काही चेंज होणार नाही फक्त कॅपिटल एम स्मॉल होईल. आता काळाचे बदल डायरेक्ट स्पीच मध्ये आर आला असेल पहा तुम्हाला सांगितलं डायरेक्ट स्पीच मध्ये जो काळ आलेला असतो त्याचाच भूतकाळ करायचा असतो. आर लिव्हिंग म्हणाले. लिव्हिंग चौथं रूप आहे. आर वर्तमानकाळी रूप आहे. चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे त्याला पास्ट कंटिन्युअस मध्ये रूपांतरित करा. त्याचं पास्ट कंटिन्युअस करा केलं. काळाचा बदल संपला. टुडे हे क्रियाविशेषण आले आणि टुडेचं काय होतं सगळ्याला माहिती आहे दॅट डे आहे की नाही. इथं पण दॅट डे झालं इथं पण दॅट डे.
बायला बाय आणि प्लेनला प्लेन. तर अशा रीतीने तुम्ही या वाक्याचं इंडायफिश करू शकता, असर्टिव्ह सेंटेन्सचं इंडायफिश करू शकता. तर बघा, कसल्याही प्रकारचं वाक्य असू द्या, किती अवघड वाक्य असू द्या, त्याचं आपल्याला इंडायफिश करता येतं. चला आणखी एक वाक्य घ्या. हा मित्रांनो, ही दोन्ही वाक्य पहा. ही दोन्ही वाक्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल, या दोन्ही वाक्यांना पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की ही दोन्ही वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स आहेत. तर या पाचव्या वाक्याचा आपण इंडायफिश पाहूया. पहा, स्नेहा सेड टू मी आय वॉज वॉचिंग द टीव्ही येस्टरडे, असं वाक्य. याचं इंडायफिश करा. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर स्नेहा आहे. स्नेहा रिपोर्टर जसा तसा राहील. याच्या तोंडचं कथन दर्शविणाऱ्या, याचं तोंडचं कथन दर्शविणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलते. वाक्य विधानार्थी असेल तर सेड टू निघून जाऊन इथं टोल्ड येते. ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात. ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात. आणि नियम म्हणतो लिसनर जशा तसा राहतो. लिसनर कोण आहे? मी. तो जशा तसा इथं राहील. त्यानंतरचा नियम, दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि स्वल्प विरामाच्या जागी दॅट हेच कंजक्शन येते. बघा, कंजक्शन दॅट घेतलं. रूल नंबर 5, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात पुढील प्रमाणे बदल होतात म्हटलंय. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये पुढील प्रमाणे बदल होतात म्हटलंय. आता दुहेरी अवतरण चिन्हातील जे वाक्य आहे त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात पहा. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता आय आहे आणि तो कर्ता जो आय आहे तो रिपोर्टर नुसार बदलतो. पहा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा कर्ता आय आहे आणि तो आय जो कर्ता आहे तो रिपोर्टर नुसार बदलतो. रिपोर्टर कोण आहे पहा बरं? स्नेहा. आय म्हणणारी महिला असेल तर आयचा बदलतो सी. डायरेक्ट स्पीच मध्ये पहा कोणता काळ आलाय पहा. क्रियापदाचं चौथं रूप आहे, कंटिन्युअस टेन्स आहे, त्याच्यापूर्वी वॉज आहे, पास्ट टेन्स आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. दिलेलं वाक्य चालू भूतकाळाचं असेल तर त्याचं रूपांतर चालू पूर्ण भूतकाळात करतात. म्हणजे इथं हॅड बीन घेतात. वॉज किंवा वेअर काढून टाकतात. बघा ना, तुम्हाला दिलेला नियम, वॉज किंवा वेअर डायरेक्ट स्पीच मध्ये आलं तर इंडायरेक्ट स्पीच मध्ये हॅड बीन घेतात. म्हणजे दिलेला काळ चालू भूतकाळ असेल तर त्याचं रूपांतर चालू पूर्ण भूतकाळात करतात. तुम्ही इथे हॅड बीन घेतलं तर याचं आपोआप काय होते? चालू पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर होते. वॉचिंगला शब्द वॉचिंग इथं जसा तसा लिहून टाका. चला, वॉचिंग हा शब्द जसा तसा तिथं लिहून टाका. मावत नसेल तर इकडे घेतो मी. चला, वॉचिंग. त्यानंतर बघा, द ला द, टीव्हीला टीव्ही, हे या शब्दांमध्ये काही चेंज होणार नाही. इथे यस्टरडे जो शब्द आहे, यस्टरडे म्हणजे काल, कालवाची क्रिएशन आहे. याचा होते द डे बिफोर. द डे बिफोर किंवा प्रिव्हियस डे सुद्धा होतं म्हणून सांगितलंय. तर अशा प्रकारे यस्टरडेचा चेंज होईल. चला, एक साधं वाक्य, शेवटचं वाक्य करूया. आणि मित्रांनो बघा, डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे मी गेल्या 2 दिवसापासून तुम्हाला शिकवत आहे. विधानार्थी वाक्यांचं इंडायरेक्ट स्पीच आपण पाहिलंय आहे की नाही. आणि हे पाहून तुम्ही काय करायचंय, इतर वाक्यांचं इंडायरेक्ट स्पीच करायचंय. आणि आता या व्हिडिओला तुम्हाला दुसऱ्यांना शेअर करायचं आहे, बरोबर आहे. जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत, बरोबर आहे. आणि लाईक सुद्धा करायचं आहे. चला, लक्ष द्या. इथं रिपोर्टर कोण आहे? द वॉशरमॅन. तर द वॉशरमॅन इथं जसं तसं ठेवा. रिपोर्टिंग ऑफ सेड आहे, याच्यामध्ये काही चेंज होणार नाही, तो जसा तसा राहील. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाऊन इथं दॅट हे कंजक्शन येईल. वाक्याचा कर्ता आय असेल तर तो रिपोर्टरनुसार बदल. आणि रिपोर्टर कोण आहे बघा ना, वॉशरमॅन पुरुष आहे. पुरुष आय म्हणणारा जर पुरुष असेल तर आयचा बदल होतो ही. आता काळाचे बदल पहा. वाक्याचा काळ ओळखा बरं. टेन्स शिकवलेला आहे मी. वाक्याचा काळ पहा. डिड नॉट सी. इथं जेव्हा जेव्हा डिड येईल वाक्यामध्ये तेव्हा तेव्हा तो सिंपल पास्ट टेन्स आहे. दिलेलं वाक्य सिंपल पास्टचं आहे. मग सिंपल पास्टचं काय करायचं? पास्ट परफेक्ट मध्ये रूपांतर करायचं. म्हणजे तुम्हाला हॅड अधिक थर्ड फॉर्म घ्यायचं. इथं हॅड घ्या. दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर इथं नॉट घ्या. आता सी या शब्दाचा थर्ड फॉर्म लिहून घ्या. सीचं थर्ड फॉर्म होती सीन. म्हणजे दिलेला काळ सिंपल पास्ट टेन्स आहे, त्याचं रूपांतर पास्ट परफेक्ट मध्ये करायला सांगितलं होतं. तर मी इथं केलंय पास्ट परफेक्ट केलं. एनीवन हा जो शब्द आहे तो जसा तसा ठेवा, याच्यात कोणताही बदल होणार नाही. आणि लास्ट हा शब्द आला बघायचं. लास्ट मी तुम्हाला सांगितलंय तिथं लास्ट डे असो, लास्ट नाईट असो, लास्ट वीक असो, त्या लास्टला काढायचं, तिथं घ्यायचं द प्रिव्हियस. काय घ्यायचं? द प्रिव्हियस. आणि लास्ट काढून द प्रिव्हियस घेतला. नाईट या शब्दामध्ये कोणताही चेंज करू नका. अशा रीतीनं तुम्ही डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करू शकता. तर मित्रांनो, आज असर्टिव्ह सेंटेन्सचं इंडायरेक्ट स्पीच हा टॉपिक टोटली संपलाय. आणि
कुठल्याही प्रकारच्या वाक्यामध्ये विशेषण आल्यास, क्रियाविशेषण आल्यास किंवा एखादी सर्वनामे आल्यास त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे हे सगळं आजच्या तासिकेमध्ये सांगितलंय. थांबतो मी इथं. धन्यवाद. थँक्यू. यानंतरच्या तासिकेमध्ये आपण इनडायरेक्ट स्पीच ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस पाहूया, म्हणजेच प्रश्नार्थी वाक्यांचं इंडायरेक्ट स्पीच पाहूया. त्याचे नियम टोटली यापेक्षा वेगळे असतील. धन्यवाद. थँक्यू.